मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि त्याची जनजागृती होण्याच्या साठी अशा व्याख्यानांची आवश्यकता असते. या व्याख्यानाच्या माध्यमातून आधुनिक मराठी साहित्य, भाषांतर कौशल्य, उपयोजित लेखन आणि व्यावसायिक लेखन कौशल्य विकसित करणं ही खरं तर आजची गरज आहे. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर तसेच विविध स्तरांवर साहित्य आणि भाषा अध्यापनाच्या विकासावर भर देण्याच्या अनुषंगाने आणि मराठीतील विविध बोलींचे आणि त्यांचं संशोधन करणं आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून नवीन पिढीमध्ये साहित्यिक जाणीव निर्माण करणं या हेतूने आणि त्यांना रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या संधी ज्या पद्धतीने आहेत त्या त्यांना माहीत व्हाव्या या अनुषंगाने आज आपण दिल्ली विद्यापीठ दिल्ली येथील आधुनिक भारतीय भाषा आणि साहित्य अध्ययन विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर तेजस चव्हाण यांना प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आपणा सर्वांच्या वतीनं मी सर्वप्रथम त्यांचं या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी या केंद्राचे संचालक डॉक्टर के बी पाटील सर, तसेच उपकुलसचिव श्री व्ही बी शिंदे सर, सहाय्यक कुलसचिव श्री मोहळीकर सर, सहाय्यक कुलसचिव कुंभार सर या सर्वांचं, तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर पी एस लोंढे, सी ए बंडगर सर आणि एस डी भोसले सर या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण झालेले सर्व सहभागी या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि पुढील सूत्र डॉक्टर सचिन भोसले सर यांच्याकडे देतो. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही गौरवाची बाब आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या अर्थानं जर तुम्ही बघितलं की आज आपला मराठीचा जो झेंडा आहे तो दिल्लीच्या ठिकाणी म्हणजे जे आज प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत त्यांनी दिल्लीच्या युनिव्हर्सिटीमध्ये ते सध्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून तिथं कार्यरत आहेत. मी या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे डॉक्टर पी एस लोंढे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. आवाज येतो? नमस्कार. आजच्या प्रमुख वक्त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर तेजस चव्हाण सर हे सध्या दिल्ली विद्यापीठाच्या आधुनिक भारतीय भाषा आणि साहित्य अध्ययन विभागामध्ये मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांनी काही काळ दैनिक सकाळ व दैनिक लोकमत या वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून सर कार्यरत राहिलेले आहेत. सरांनी मराठी कथेचा रूपबंध या विषयावर PhD संशोधन पूर्ण केले आहे. अनुभव ट्रस्ट न्यूयॉर्क यांच्या वतीने PhD संशोधनासाठी दिली जाणारी गंगाधर गाडगीळ शिष्यवृत्ती ही सरांना PhD संशोधनासाठी मिळालेली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारी गोल्डन ज्युबली रिसर्च फेलोशिप देखील सरांना या संशोधन काळामध्ये प्राप्त झालेली आहे. 6 वर्षाहून अधिक काळ सरांचा अध्यापनाचा अनुभव आहे. आधुनिक मराठी साहित्य, संत वाङ्मय, सौंदर्यशास्त्र आणि संस्कृती अभ्यास यासारखे अनेक विविध विषय हे सरांचे अध्ययन विषय आहेत. चव्हाण सरांची साहित्य अकादमीच्या वतीने नवोदित लेखकांना देण्यात येणाऱ्या ट्रॅव्हल ग्रँट म्हणजेच प्रवास अनुदानासाठी निवड झाली होती. तसेच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित
लोककला माहिती संकलन व संशोधन प्रकल्पासाठी सहाय्यक म्हणून सरांची निवड करण्यात आली होती. मुराळी या नियतकालिकाच्या संपादक मंडळामध्ये काही काळासाठी सरांची निवड करण्यात आली होती. याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्राध्यापक पा. कुलकर्णी संपादित ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या पुनर्मुद्रण प्रकल्पामध्ये देखील सरांनी संशोधक सहाय्य म्हणून काम केलेलं आहे. वेगवेगळ्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये आणि परिषदांमध्ये सरांनी आपले अनेकविध शोध निबंधाचे वाचन केले आहे. सरांचा तहान हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये सरांनी स्वअध्ययन साहित्याचे घटक लेखन म्हणून काम केलेलं आहे. विविध नियतकालिकातून, विविध ग्रंथातून सरांच्या कथा, कविता प्रकाशित झालेल्या आहेत. सरांची काही व्यक्तिचित्र, मुलाखती, अनुवाद तसेच संशोधनपर लेख देखील प्रकाशित झालेले आहेत. अनेक विविध स्पर्धांमध्ये जसे की निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मुलाखत विभाग यामध्ये सरांना वेगवेगळी पारितोषिके मिळालेली आहेत. NCC सारख्या राष्ट्रीय एकता शिबिर स्पर्धेमध्ये सरांना प्रथम पारितोषिक मिळालेले आहे. याशिवाय सरांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व विविध विद्यापीठस्तरीय विविध चर्चासत्रांमध्ये आणि कार्यशाळांमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. सरांनी साहित्य अकादमी नवी दिल्ली, कर्नाटक राज्य शासकीय मुद्रणालय बेंगलोर, लोकवाङ्मय प्रकाशन मुंबई, दर्या प्रकाशन पुणे यासारख्या मान्यवर प्रकाशकांच्या काही निवडक ग्रंथांचे प्रकाशन आणि संपादन आणि मुद्रित शोधन केलेलं आहे. असे हे व्यासंगी, अभ्यासू व अष्टपैलू व्यक्तिमत्व आजच्या आपल्या या व्याख्यानास प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत. आपल्या वेळेचे भान लक्षात ठेवून मी सरांचा अल्प परिचय या ठिकाणी थांबवतो आणि पुढील सूत्रे संयोजकांच्या स्वाधीन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी म्हटल्याप्रमाणे एक व्यासंगी, एक अभ्यासू वक्ते आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. मी डॉक्टर तेजस सावंत सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. ज्यांचे माईक ते बंद करा, ज्यांचे माईक त्यांचे बंद करा. नमस्कार सर्वांना. माझा आवाज येतोय व्यवस्थित? परशुराम तुमचा माईक म्यूट करा. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्या वतीनं आज अभिजात मराठी भाषा निमित्त विशेष ऑनलाईन व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे आणि या व्याख्यानासाठी मला निमंत्रित केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम शिवाजी विद्यापीठाचे खूप वेळा ज्यांचे माईक सुरू आहेत त्यांनी खूप वेळा बंद करावेत ही विनंती. मला बोलताना एक सलगपणे बोलता येईल. धन्यवाद. तर उपस्थित सर्व मान्यवर, रणदिवे सर, मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक माझे मित्र PS लोंढे सर ज्यांनी मला निमंत्रित केलं, त्याचबरोबर माझे मित्र बनगर सर आणि भोसले सर यांचे मी यांनी निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या या व्याख्यानासाठी उपस्थित असणारे दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉक्टर KB पाटील सर, त्याचबरोबर उपकुलसचिव श्रीयुत FB शिंदे सर, त्याचबरोबर सहाय्यक कुलसचिव DN मोहाडीकर सर, तसेच सहाय्यक कुलसचिव SG कुंभार सर, या सर्वांना मी मनपूर्वक नमस्कार करतो. आणि आज आपण ज्या विषयाच्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत त्या विषयाच्या अनुषंगानं चर्चेला आपण सुरुवात करूया. नुकतीच 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारच्या वतीनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. गेली कित्येक वर्षे आपण मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहोत. त्यासाठी डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर असतील,
रंगनाथ पठारे सर असतील, हरी नरके सर असतील, सतीश काळसेकर सर असतील आणि कल्याण काळे सर असतील, यासारख्या मंडळींनी हा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आणि अखेर 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. खरोखर ही आपल्या मराठी लोकांसाठी खूपच गौरवाची आणि अस्मितेची बाब आहे. महाराष्ट्रामध्ये राहून मराठी भाषेबद्दल नेमकं आपल्याला मराठी भाषेच्या अनुषंगाने आपण ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी आपल्या लक्षात येत नाही. मात्र दिल्ली सारख्या ठिकाणी ज्यावेळी ही गोष्ट अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला ही ज्यावेळी कळते त्यावेळी खूपच आनंददायी ही बाब असते. अर्थातच मराठी भाषा महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोलली जाते. मराठी भाषा बोलणारा मोठा समूह महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा स्थित आहे. याबद्दल कदाचित आपल्याला कल्पना नसते. तर हा जो अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे हा सगळ्यांसाठी एक गौरवाचा भाग आहे. खर तर काय अनभिज्ञ विद्यार्थी असतात किंवा लोक असतात ज्यांना नेमकं ठाऊक नसतं अभिजात भाषा म्हणजे काय. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि व्हॉट्सअपवरती माझ्या शालेय मित्राचा जो इयत्ता 1ली पासून ग्रॅज्युएशन पर्यंत आम्ही एकत्र होतो, तर त्या मित्राचा मला मेसेज आला की अभिजात भाषा म्हणजे काय, नेमकं काय झालं. तर अभिजात भाषा मराठीसह आज आपल्या देशात 11 भाषांना हा दर्जा मिळालेला आहे, ज्याची सुरुवात तमिळ भाषेपासून झालेली होती. 2004 मध्ये तमिळ भाषेला सगळ्यात पहिल्यांदा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि पुढच्याच वर्षी 2005 मध्ये संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. कालांतरानं आपोआपच आपल्याला ठाऊक असेल की भाषेच्या बाबतीत आग्रही आणि स्पेशली पुन्हा त्या भाषेच्या बाबतीत आपली बाजू ठामपणे मांडून धरण्याच्या बाबतीत दक्षिणेतले लोक खूपच स्ट्रॉंग असतात. मी ज्या विभागामध्ये काम करतोय, आधुनिक भारतीय भाषा आणि साहित्य अध्ययन विभाग, हा विभाग आमचा हिंदी बेल्ट मधल्या भाषा सोडून सर्व देशातल्या इतर भाषांचं एकत्र असा विभाग आहे. आणि इथंही आमच्या लक्षात येतं की सातत्यानं दक्षिणेतल्या ज्या भाषा आहेत त्या भाषा बोलणाऱ्यांची एक अतिशय चांगली एक संघटन त्यांचं सातत्यानं दिल्ली सारख्या शहरामध्ये सुद्धा असलेलं दिसतं. तर तो त्यांचा स्वभाव विशेष आहे आणि त्यानुसार कालांतरानं पुढे जाऊन मग तमिळ पाठोपाठ कन्नड, तेलुगू आणि मग मल्याळम या भाषांना सुद्धा 2008 मध्ये अभिजात भाषांचा दर्जा मिळाला. पुढं काही दिवस उलटल्यानंतर 2014 मध्ये उडिया, जिला आपण ओडिसाची मातृभाषा म्हणतो, ओडिसा राज्याची, तर त्या उडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यावेळीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी अपेक्षा होती. मात्र काही कारणांमुळं किंवा जे काही निकष होते त्या निकषांमुळं हा थोडासा काळ लोटला आणि मग नुकताच आता 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचे जे निकष होते त्यामध्ये भाषा ही साधारण 1500 ते 2000 वर्षापूर्वीची असावी असा एक निकष होता. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला माहित असावं की तमिळ ही अतिशय जुनी आणि सगळ्यात प्राचीन भाषा आहे, जिच्यामध्ये संगम लिटरेचर किंवा संगम साहित्य, काव्य प्रकारामध्ये जे काही लेखन झालेलं आहे, खूप मोठी प्राचीन परंपरा त्या साहित्याची असलेली आपल्याला दिसते. कालांतरानं इतर भाषांना सुद्धा हा अभिजात भाषेचा दर्जा देत असताना या निकषांमध्ये काही कमी जास्त गोष्टी केल्या आणि त्याचा परिपाक म्हणून आज मराठी बरोबर बंगाली असेल, आसामी असेल, पाली आणि प्राकृत या भाषांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आज 11 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मराठीसह एकत्रित हा दर्जा प्राप्त झालेला आपल्याला दिसतोय. भाषेचं एक स्वतःचं स्वयंभू असं रूप असावं, तिच्यावरती इतर कुठल्याही भाषांचा प्रभाव असता कामा नये, तिची स्वतःची एक ओळख असली पाहिजे. म्हणजे वाक्यरचनेपासून एकूण भाषेचं जे प्रारूप आहे ते स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्व त्या भाषेचं असलं पाहिजे, अशा पद्धतीचे काही निकष होते. आणि त्याचबरोबर आधीचं जे काही भाषेचं प्राचीन रूप आहे ते आणि आजची भाषा यामध्ये काही एक समान धागे किंवा समान तत्व असली पाहिजेत किंवा समान
रूपाच्या पातळीवरती, भाषेच्या पातळीवरती जास्त काही बदल नसले पाहिजेत, थोडेफार ठीक आहेत. तर ह्या सगळ्या निकषावरती मराठी भाषा उतरली आणि त्याचा परिपाक म्हणून आज आपण अभिमानानं सांगू शकतो की मराठी आज अभिजात भाषा म्हणून गौरवली गेलेली आहे किंवा तिची एक स्वतंत्र ओळख आज आहे. याचा अर्थ असा नाही की यापूर्वी मराठी भाषा अभिजात भाषा नव्हती. मराठी भाषा पूर्वी ही प्राचीन भाषा आहे. गाथा सप्तशतीपासून आपल्याला मराठी भाषेचे पुरावे वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात किंवा हे सगळे पुरावे अभ्यासकांनी आपल्या समोर या आधीच्या अभ्यासातून आणलेलेच आहे. आता ह्या सगळ्याचा फायदा, अभिजात भाषेचा फायदा वगैरे आणि मग करिअरच्या आणि रोजगाराच्या संधी कशा असतील याकडे जर आपण गांभीर्यानं बघितलं तर अभिजात भाषेला दर्जा मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडून अमुक 1 कोटी रुपये किंवा तमुक 1 कोटींची रक्कम त्या भाषेच्या विकासासाठी मिळते, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. परंतु आज अखेर मल्याळम सारख्या भाषेला किंवा बाकी ज्या इतर भाषा आहेत त्यांना म्हणावी तितकी रक्कम अजूनही मिळालेली नाही किंवा त्याचा पाठपुरावा करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. तर या सगळ्यामध्ये नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये भाषेच्या अनुषंगानं काम करत असताना सातत्यपूर्ण मराठी सारख्या भाषेच्या ज्या काय वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत त्या बोलीभाषेचं संशोधन करणं, ज्या बोलीभाषेंची वेगवेगळी रूपं आहेत त्या रूपांचा अभ्यास करणं आणि ती लोकांपुढे आणणं यासारख्या कामांना नक्कीच या सगळ्यातनं प्रोत्साहन मिळू शकतं. म्हणजे थोडक्यात असं म्हटलं जातं की ज्या भाषांचे बोलीची रूपं अधिक असतील तितकी ती भाषा प्रगल्भ किंवा तितकी ती भाषा समृद्ध असते, समृद्ध परंपरांनी भरलेली असते. आणि नक्कीच मराठी भाषेला खूप साऱ्या उपबोली भाषा असलेल्या आपल्याला दिसतील. आपण अगदी तळ कोकणापासनं वरती गुजरात पर्यंत गेलो किंवा मग पश्चिम महाराष्ट्रापासून आपण चहूबाजूनं महाराष्ट्राच्या विदर्भापर्यंत चंद्रपूर पर्यंत पोहोचलो किंवा गडचिरोली पर्यंत पोहोचलो किंवा अगदी छत्तीसगड मध्ये सुद्धा ज्या काही तिथं बोलल्या जाणाऱ्या आदिवासींच्या बोली असतील तर तिथेही तुम्हाला मराठी भाषेच्या काही अशा उपबोलींचे किंवा बोलींचे काही आपल्याला प्रकार तिथं पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं हा जो काही बोलींचं एक व्यामिश्र असं रूप महाराष्ट्रामध्ये मराठीच्या वेगवेगळ्या बोलींची रूप आहेत याचाही अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता येऊ शकेल. त्याचबरोबर जे काय लोकसाहित्य आपण म्हणू त्या लोकसाहित्याच्या अनुषंगाने खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करता येईल किंवा लोकसाहित्य कशा पद्धतीने एक समृद्ध परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे याचाही अतिशय चांगल्या पद्धतीचा अभ्यास करता येऊ शकेल. खरं तर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एक मोठा प्रकल्प गेल्या 6-7 वर्षापूर्वी हाती घेतलेला होता, 7-8 वर्षापूर्वी, आणि त्या माध्यमातून आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या वतीनंही सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोककलांचं संकलन आम्ही केलेलं होतं. तर तिथं इतक्या नाना प्रकारच्या लोककला सातारा जिल्ह्यातल्या गजनृत्य असतील किंवा आजऱ्याकडची गजनृत्य असतील यामध्ये जमीन आसमानचा फरक होता. म्हणजे एकच नृत्य प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कशा पद्धतीने केला जाऊ शकतो किंवा वेगवेगळ्या धार्मिक विधींचं प्रारूप वेगवेगळ्या ठिकाणी कसं असेल, म्हणजे अगदी ढाक विधी असतील किंवा वासुदेव असेल, पिंगळा असेल, गोंधळ असेल, या सगळ्यांचा अभ्यास करत असताना लक्षात येत गेलं की हे सगळं किती समृद्ध आहे. म्हणजे थोडक्यात एखाद्या भाषेचा अभ्यास करणं म्हणजे त्या भाषेबरोबर आलेल्या अनेक त्या भाषा बोलणारा समाज, त्यांची संस्कृती, त्यांच्या लोकपरंपरा या सगळ्याचा एक अभ्यास या सगळ्याचा अभ्यास करण्याचा एक अवकाश म्हणून सुद्धा आपल्याला ह्या सगळ्याकडे बघता येईल. या सगळ्या संधी आपल्याला ह्या अभिजात भाषेचा मराठीचा हा जो काही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या अभ्यासाकडे एक वेळ वळता येईल किंवा तिकडे आपण जाऊ शकतो. मी जसं आता म्हटलं की महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेरही मोठ्या प्रमाणामध्ये मराठी भाषा बोलल्या जातात. आपण कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये राहतोय, सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये राहतोय, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातले विद्यार्थी आता तुम्ही असाल इथे जॉईन झालेले. पण सांगली आणि कोल्हापूर जिल्हा हा कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातला भाग आहे
आणि तिथं तुम्हालाही ठाऊक असेल की अनेक सीमावर्ती भागामध्ये अनेक शब्द, अनेक रूढी परंपरा, अनेक गोष्टी त्या भिन्न भिन्न भाषिक समूहांमध्ये देवघेव करत करत तो समाज जगत असताना आपल्याला दिसतोय किंवा आपले दैनंदिन जीवन व्यवहार पूर्ण करत असताना दिसतोय. त्या सगळ्यामध्ये ह्या सहसंबंधाचा अभ्यास करता येईल का आपल्याला? जसं की महाराष्ट्रामध्ये साधारणपणे जे वेगवेगळे आता नुकतेच झालेला नवरात्रीचा उत्सव असेल किंवा गणपती आता मध्यंतरी झाले, पण यामध्ये जी सोंगी भजनं केली जातात ही इचलकरंजी पासून जवळ असणाऱ्या सीमा भागातल्या लोकांच्याकडनं केली जातात. आणि सीमा भागामध्ये या जी काही धनगरी ओव्या गायल्या जातात त्या खूप साऱ्या अशा आहेत की त्या गाणी मराठीमध्ये किंवा कन्नडमध्ये गायली जातात आणि त्याचं निरूपण आहे ते पुन्हा नंतर कन्नड किंवा मराठीत जो पुढचा श्रोतावर्ग कुठला आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, त्या पद्धतीने त्या केल्या जातात. तर हा जो काही एक अनुबंध आहे दोन भाषांमधल्या भाषकांचा, याकडे सुद्धा आपल्याला गांभीर्यानं बघता येईल आणि नवं काहीतरी आपल्या हाती लागण्याची निश्चित शक्यता आहे. तर असे काही अभ्यास त्या माध्यमातनं किंवा त्या निमित्तानं करता येतील. जसं की मी आता इथं दिल्लीमध्ये येण्यापूर्वी उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी फिरलेलो होतो. तुम्हा सगळ्यांनाही ठाऊक असेल की ग्वाल्हेर किंवा देवास, धार, बडोदा यासारख्या ठिकाणी मराठी संस्थान होती. खाली दक्षिणेत तंजावरला मराठी संस्थान होतं. किती महत्वपूर्ण असतं. इथं सगळी मराठी लोक एकेकाळी सत्तेच्या केंद्रस्थानी होती, सत्ताधारी होती आणि आपोआपच अनेक साऱ्या लोकांना ते आपल्या सोबत घेऊन आलेली होती. आज मी काही विद्यार्थी माझ्याकडे असतात ग्वाल्हेरचे, जे मराठी कुटुंबात नसतात पण त्यांना मराठी येत नाही, त्यांनी मराठी शिकण्यासाठी प्रवेश घेतलेला असतो. किंवा असे काही विद्यार्थी असतात की त्यांच्या कुटुंबामध्ये मराठी आता पाठीमागं पडत गेलेले आहे आणि वेगळं एक मराठीचं रूप त्यांच्या घरामध्ये बोललं जाते जे हिंदीच्या जवळच आहे. तर मग अशा ठिकाणी हा समाज एका विशिष्ट ठिकाणी असा विस्थापित होऊन आलेला आहे आणि मग अलीकडची त्यांच्या भाषेची स्थिती काय आहे, काय पद्धतीनं त्यांनी दुसऱ्या भाषेतल्या गोष्टी घेतलेल्या आहेत, आपलं कल्चर तिथं टिकवून ठेवण्यासाठी काय प्रयत्न केलेला आहे, अशा स्वरूपाचा सुद्धा अभ्यास अतिशय चांगला होऊ शकेल. म्हणजे थोडक्यात हा जो काही परस्पर संबंध आहे भाषांच्या अनुषंगानं, इकडं सुद्धा आपल्याला गांभीर्यानं बघता येईल. योगायोग म्हणून मी एक गोष्ट सांगेन तुम्हाला निश्चित. आज तमिळ पेपरला, दिल्लीमध्ये तमिळ पेपर पण मिळतात आणि तमिळ पेपरला आज एक तंजावरमध्ये एक हस्तलिखित सापडलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने एक बातमी आलेली आहे. माझे तमिळचे इथले एस शिवा नावाचे सहकारी आहेत, त्यांनी ती मला दाखवली आणि ती बातमी अशी होती, तमिळमध्ये होती. त्यांनी मला इंग्लिशमध्ये सांगितलं की त्यावेळी मराठी तंजावर मधल्या मराठी राजांनी अशी शिक्षा दिलेली होती की उकळत्या तेलामध्ये हाताची बोटं बुडवायची. आणि ते कारण असं होतं की जमिनीच्या वादातनं ज्या कुणाला शिक्षा करायच्या त्या व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी उकळत्या तेलामध्ये तुपामध्ये बोट बुडवायची, अशा पद्धतीची शिक्षा. आणि हा एक शिलालेख सापडलेला आहे. म्हणजे एका अर्थानं एका 300-400 वर्षापूर्वी एका अमराठी ठिकाणी मराठी लोक कशा पद्धतीनं भाषेचा उपयोग करत होते, राज्यकारभार करत असताना कशा स्वरूपाचा तो राज्यकारभार त्यांचा चालवतो, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला या सगळ्यातनं होऊ शकतो. तर अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत जेणेकरून आपण सगळे ग्रामीण भागातले लोक आहेत. महाराष्ट्र बहुतांश हा आपला भारत देश खेड्यांचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप सारी लोक ही खेड्यामध्ये राहतात. प्रत्येक एरियाप्रमाणे म्हणू आपण किंवा भौगोलिक प्रादेशिक वैशिष्ट्यांप्रमाणे शेती करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर तिथं स्वतंत्र असे शब्द त्या आपल्या आपल्या व्यवसायाच्या किंवा आपल्या आपल्या कामाच्या अनुषंगाने तयार झालेले दिसतात. तर असे काही कोश निर्मिती करता येतील का, किंवा अशा पद्धतीने काही संज्ञा संकल्पनांचा आपल्याला वेध घेता येईल का? तर या सगळ्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास या निमित्तानं करता येऊ शकतो. आज जो काय फंड म्हणू आपण किंवा जे काय अनुदान मराठी भाषेच्या विकासासाठी आता दिलं जाईल, त्या सगळ्यातनं अशा काही गोष्टी आपल्याला करता येतील. पण हे सगळं केलं म्हणून मराठी भाषा टिकेल का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे की नाही. कारण मराठी भाषा जर आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला सातत्यपूर्ण पद्धतीनं या भाषेमध्ये व्यवहार केले पाहिजेत. बोलण्याची, ज्ञानाची, शिक्षणाची भाषा म्हणून आपण गांभीर्यानं मराठी भाषेकडे बघितलं पाहिजे.
म्हणजे आज अशी अवस्था आहे की मराठी शाळा आणि मराठी शिक्षण याची काय वाताहत झाली याबद्दल मी न बोललेलं बरं. आपण सगळे जाणते आहात. आपल्या सगळ्यांना आपल्या आजूबाजूची परिस्थिती ठाऊक आहे. आज ज्या गावामध्ये 15-1 वर्षापूर्वी प्यायचं पाणी पोचलेलं नव्हतं, तिथं आज इंग्लिश मीडियमच्या गाड्या येतात आणि विद्यार्थ्यांना घेऊन जातात आणि तिथल्या ज्या काय सरकारी शाळा आहेत मराठी, त्यांची विद्यार्थी संख्या 2 पासून 6-7 पर्यंत झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर इकडं थोडंसं आपण गांभीर्यानं बघून जितकं जास्तीत जास्त आपल्याला या शाळांवरती लक्ष केंद्रित करता येईल किंवा शिक्षणाकडे मराठी भाषेतल्या शिक्षणाकडे जितकं लक्ष केंद्रित करता येईल तितकं आपण करू. त्यावेळी खऱ्या अर्थानं मराठी भाषा टिकून राहील. ज्या पद्धतीनं गणेश देवी सर म्हणतात की जोपर्यंत एखादी भाषा रोजगार निर्मिती करू शकत नाही तोपर्यंत आपल्याला त्या भाषेमध्ये ती भाषा टिकून राहू शकत नाही आणि हे सत्य आहे. म्हणजे मी जसं आता तुम्हाला म्हटलं की मी उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे माझा उद्देश त्या पाठीमागचा एक तुम्हाला बाहेरचं जग कसं आहे हे सांगण्याचा उद्देश आहे. दिल्लीमध्ये मराठी लोक 0.16% पर्सेंटेज आहेत. म्हणजे कालच तुम्हा सगळ्यांना ठाऊक असेल की 98 मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार आहे येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि त्यानिमित्तानं एक मोठा CD देशमुख राष्ट्रीय पुरस्कार आपल्याच कोल्हापूरचे ज्ञानेश्वर मुळे साहेब आहेत, त्यांना तो प्रदान करण्यात आला आणि काल त्याचा एक कार्यक्रम दिल्लीमध्ये नुकताच झाला. तर या कार्यक्रमासाठी एक 200 लोक होती महाराष्ट्रातली, फक्त 200 लोक होते आणि त्यामध्ये IAS अधिकारी असतील आणि बाकी काय असे लोक असतील जे दिल्लीत वेगवेगळ्या नोकरी निमित्तानं आहेत, अशी लोक होती. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मी ह्या मराठी लोकांची संख्या दिल्लीमध्ये अतिशय कमी, खूपच कमी इतर राज्यांच्या लोकांच्या तुलनेनं असलेली दिसते. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपण आपला प्रदेश, आपला परिसर सोडून बाहेर पडलेलो नाही किंवा बाहेर जायचा प्रयत्न करत नाही. मात्र इतर ज्यावेळी मी सहज गप्पा मारताना विचारतो त्यावेळी मल्याळमचे आमचे शिवप्रसाद पोन्नन सांगतात की त्यांच्या म्हणजे केरळमधले जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त लोक दिल्लीमध्ये स्थायिक झालेले आहेत आणि ते स्वतंत्र देश होण्यापूर्वीपासून इथं काही त्यातले लोक आहेत जे पूर्वीपासूनच दिल्लीमध्ये स्थायिक झालेले. परिणाम असा आहे की दिल्लीमध्ये आज मल्याळम सारखा विषय शिकण्यासाठी 450-500 विद्यार्थी एका सेमिस्टर साठी असतात आणि जिथं तुलनेमध्ये मराठी सारख्या विषयाला 60-70 मुलं असतात जी अमराठी असतात, मराठी शिकण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे ज्यावेळी एखादी भाषा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही रोजगार वेगवेगळ्या माध्यमातून व्यवहाराची भाषा म्हणून त्या भाषेकडे बघत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या भाषेमध्ये नव्या नव्या गोष्टी निर्माण झालेल्या दिसणार नाहीत. मल्याळी लोक जगभर पसरलेली दिसतात, जगभर व्यवसायांमध्ये वेगवेगळ्या उद्योगांमध्ये गेलेले आपल्याला दिसतात आणि परिणामी आपोआपच त्यांची भाषा शिकण्यासाठी त्यांची भाषा शिकावी याकडे इतर लोकांचा सुद्धा कल असलेला दिसतो. तुलनेनं आपण मराठी लोक व्यवसायाच्या बाबतीमध्ये, उद्योगाच्या बाबतीमध्ये थोडंसं पाठीमागं राहतो. आपण आपली भूमी, आपला प्रदेश सोडून जायची मानसिकता ठेवत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला आपल्या भाषेकडे इतर लोकांना आकर्षित करणं थोडंसं जड जातं किंवा कठीण जातं. तर या अनुषंगाने सुद्धा आपण काही प्रयत्न केले तर नक्कीच मराठी भाषेला उज्ज्वल भविष्य आल्याशिवाय राहणार नाही. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यासारख्या गोष्टी, यासारख्या संस्था आहेत, या संस्थांच्या माध्यमातून तर निश्चितच मराठी भाषेला बळ देण्यास ऊर्जा किंवा प्रोत्साहन मिळेल. राहिला प्रश्न की असं एक आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सांगितलं होतं की देशभरातल्या 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाईल किंवा अभिजात भाषा शिकवल्या जातील, तर ते तसं काय होऊ शकत नाही किंवा ते खूप अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण आपण सहजच कल्पना करू की बंगाली सारखा विषय जर कोल्हापूरमध्ये शिकवायचा म्हटला किंवा मल्याळम सारखा विषय जर कोल्हापूरमध्ये शिकवायचा म्हटला तर किती विद्यार्थी प्रवेश घेतील त्यासाठी आणि तो सातत्यानं टिकून राहील का, हा प्रश्न आहे. म्हणजे दिल्ली सारख्या ठिकाणी अनेक भाषिक लोक असल्यामुळं, कॅपिटल सिटी असल्यामुळं ऍडमिशन इथं होतात किंवा इथं शिकवणं शक्य आहे, एक केंद्रवर्ती स्थान असल्यामुळं. परंतु आपल्या देशभरामध्ये अशा आडमार्गी किंवा काही अशा स्टेट युनिव्हर्सिटीज असतील ज्या दुर्गम भागात आहेत,
तिथं अशा पद्धतीची या भाषा शिकणं किंवा ह्या थोड्याशा कठीण गोष्टी आहेत. मात्र अलीकडच्या काळामध्ये त्या अभिजात भाषेचा दर्जा मराठी सारख्या भाषेला मिळाल्यामुळं आपल्याला नक्कीच जे कोण चांगले संशोधक आहेत, अभ्यासक आहेत, भाषा अभ्यासक आहेत, अशांना शिष्यवृत्ती मिळू शकेल, अभ्यासवृत्ती मिळू शकेल आणि भाषेच्या अनेक अलक्षित पैलूंवरती प्रकाश पडण्यासाठी मदत होईल किंवा अप्रत्यक्षपणे भाषेच्या अनेक ज्या गोष्टी आहेत, ज्या अनभिज्ञ आहेत, लोकांना ठाऊक नाहीत, त्या गोष्टी ज्ञात होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकेल. थोडक्यात असं एक चित्र आपल्याला दिसतं की मुंबई सारखं एक महत्वाचं शहर आहे जिथं देशभरातले अनेक लोक, जगभरातले अनेक लोक व्यवसाय उद्योगासाठी मुंबई सारख्या शहरामध्ये येत असतात. आणि मग अशा ठिकाणी त्यांना मराठी शिकता यावं, त्या लोकांना मराठी त्यांना ज्ञात व्हावं, ह्यासाठी सुद्धा शासनानं प्रयत्न केले पाहिजेत. तसे काही कोर्सेस किंवा त्या पद्धतीचे काय उपक्रम हाती घेतले पाहिजेत. मुंबई विद्यापीठाच्या वतीनं असा मराठी भाषा अध्ययनाचा एक कोर्स, सर्टिफिकेट कोर्स सुरू केलेला आहे, चालतोय. पण त्याचंही स्वरूप अधिक व्यापक झालं तर नक्कीच अमराठी लोकांना सुद्धा मराठी शिकणं सोपं जाऊ शकेल. भाग अभिजात भाषेच्या अनुषंगाने आपण चर्चा करत असताना आता पुढचा भाग असा आहे की आज मग ह्या अभिजात भाषेत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे किंवा मराठी भाषा जवळपास 11 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. मग या भाषेमध्ये रोजगाराच्या संधी काय आहेत किंवा कशा पद्धतीने आपण या सगळ्याकडे बघू शकतो? थोडक्यात असं आहे की मराठी विषयामध्ये ज्यांना एक प्रकारचा इंटरेस्ट म्हणू आपण किंवा त्यामध्ये रस, आवड निर्माण होते, हीच थोडक्यात शालेय वयामध्ये आपण अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचत असतो आणि त्यावेळी आपोआपच त्यातला जो काही कंटेन आहे किंवा तो काय जो काही घटक आहेत, पाठ असतील, कविता असतील, कथा असतील, कादंबरीचे अंश असतील, हे वाचण्यातनं आपण आपोआप त्या भाषेकडे ओढलो जातो, भाषेबरोबर जोडलो जातो. आणि मग पुढे जाऊन असं लक्षात येतं की भाषेचा अभ्यास म्हणजे फक्त कथा, कविता आणि कादंबरीचा अभ्यास नसून त्याच्याही पलीकडं काही उपयोजित स्वरूपाचा सुद्धा भाषेचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि हा उपयोजित स्वरूपाचा जो अभ्यास आहे, त्या अभ्यासाच्या माध्यमातूनच आपल्याला करिअरच्या वाटा पुढं मोकळ्या झालेल्या किंवा खुल्या झालेल्या आपल्याला दिसतील. थोडक्यात असं आहे की भाषा म्हणजे केवळ व्याकरण नाही, भाषा म्हणजे फक्त कथा, कविता, कादंबरी, नाटक नाही, तर त्याही पलीकडची भाषा आहे. जो समाज भाषा बोलत असतो, समाज ज्या भाषेमध्ये व्यवहार करत असतो, ती भाषा वरून जितकी वाटते तितकी सहज सोपी नाही, तर त्याच्या पलीकडचं तिचे एक व्यामिश्र असं रूप आहे. आणि मग त्या भाषेच्या माध्यमातून आपल्याला काय काय करिअरच्या वाटा शोधता येते, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. म्हणजे थोडक्यात जसं प्रवीण लोंढे सरांनी तुम्हाला ओळख करून देताना सांगितलं की काहीतरी मी पत्रकारिता वगैरे केलेली होती 2007च्या दरम्यान. ज्यावेळी मी BA शिकत होतो त्यावेळी मी जर्नलिझम केलेलं होतं. पण तो काळ होता तो असा होता की पत्रकारिता पेपर कागदावरती बातमी लिहायची आणि पोस्टानं एसटीनं ती सांगली सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवून द्यायची. पुढे जाऊन एखादी अर्जंट बातमी असेल तर मग फॅक्स करत असायचो. त्यावेळी ईमेल वगैरे ह्या गोष्टी माहित नव्हत्या. पण आज ज्यावेळी आपण भाषेच्या बाबतीत करिअर बघतो त्यावेळी पत्रकारिता फक्त हे एकच माध्यम राहिलेलं नाही, तर त्याच्या पलीकडची अनेक क्षेत्र आज खुली झालेली आपल्याला दिसतील, ज्या माध्यमातून आपल्याला अनेक रोजगाराच्या किंवा करिअरच्या वाटा पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आज भाषेत करिअर करत असताना माझ्या आकलनाप्रमाणे मला जी सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते ती गोष्ट आहे आपल्याला तंत्रज्ञानाची खूप चांगल्या पद्धतीची ओळख असली पाहिजे. एक असं होतं की आपण व्हॉट्सअप आणि फेसबुक, इंस्टाग्राम याच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञान शिकावं ही आपली भावना किंवा ही आपली धारणा राहत नाही आणि मग आपण कुठंतरी या सगळ्यामध्ये पाठीमागं पडतो. भाषेच्या बाबतीत आपण शिकत असताना तंत्रज्ञानातल्या कितीतरी नवनव्या गोष्टी आपल्याला ज्ञात असणं किंवा आपल्याला माहित असणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्या जर गोष्टी आपल्याला ज्ञात असतील तर आपोआपच आपण ह्या तंत्रज्ञानाच्या जोरावरती, तंत्रज्ञानाच्या सोबतीनं अनेक पैसा मिळवण्याच्या म्हणून किंवा अर्थप्राप्तीच्या अनेक संधी सुद्धा उपलब्ध करू शकतो. इथे एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयामध्ये काम करू शकता.
हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जसं की तुम्ही बघा की वाचन कौशल्य म्हणजे वाचण्याची जर तुम्हाला आवड असेल, चांगलं प्रोनाउन्सिएशन असेल, चांगले उच्चार असतील, तुम्ही चांगलं वाचू शकत असाल, तर आज स्टोरी टेल किंवा पॉकेट FM सारख्या अनेक माध्यमांवरती तुम्ही चांगल्या कादंबऱ्या, चांगल्या कथांचं वाचन करू शकता आणि ज्याचा मोबदला तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. तुम्हाला ठाऊक असेल, आज सचिन खेडकर सारखे, यशवंत तायडे सारखे नाटककार आणि असे कितीतरी महत्वाचे चित्रपट कला क्षेत्रातले लोक आहेत, ते स्टोरी टेलवरती वेगवेगळ्या कथा कादंबऱ्यांचं वाचन करतात आणि ते इतकं अप्रतिम वाचन असतं की साक्षात तुमच्या पुढे त्या साहित्य कृतीचा पट उभा केलेला असतो. त्यांनी हजारो रुपयांमध्ये त्यांना मानधन त्याचं दिलं जातं. तर अशा काही गोष्टी असतील किंवा तुम्ही अलीकडच्या काळामध्ये बघा की युट्यूबवरती तुम्ही बोल भिडू नावाचं एक युट्यूब चॅनल पाहत असाल. वेगवेगळ्या विषयांवरती 6-7 मिनिटाचे व्हिडिओ करतात. क्षणार्धात एका तासाभरामध्ये लाखोचे व्ह्यूज त्यांना मिळत असतात. आता एखादा विषय घेऊन, एखादा प्रश्न घेऊन त्यावरती फक्त ते स्टोरी टेलिंग करतात. घडलेली घटना आहे ती कथन करतात. कुठल्याही पद्धतीचा व्हिडिओ वगैरे किंवा बाकीचे काही गोष्टी तिथे तुम्हाला दाखवल्या जात नाहीत. हे सगळं चाललेलं असतं. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की फक्त भाषेच्या जोरावरती ते अशा पद्धतीचा एक व्यावसायिक दृष्टिकोनातनं या म्हणजे आपल्या आजूबाजूला चाललेल्या गोष्टी आहेत त्याच एका व्यावसायिक दृष्टिकोनातनं सुद्धा सांगता येतात किंवा उभा करता येतात. तर हिंदीमध्ये लल्लन टॉप असेल किंवा विषय भारी सारखं मराठी एखादं युट्यूब चॅनल असेल, हे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की भाषेकडे वेगळ्या अंगानं बघितलं आणि थोडंसं तुमच्याकडं क्रिएटिव्ह कंटेंट रायटिंगचं स्किल असेल, कौशल्य असेल, तर तुम्ही नक्कीच लोकांपर्यंत एक चांगला विषय घेऊन पोहोचू शकता किंवा एक करिअरचा भाग म्हणून सुद्धा याकडे बघू शकता. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये फक्त भाषा शिक्षक म्हणजे प्राध्यापक किंवा एखाद्या मराठी विषयाचा शिक्षक होणं इतकंच मराठीचं क्षेत्र मर्यादित राहिलेलं नाही. आज या सोशल मीडियामुळं किंवा या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये मराठीच्या अनेक किंवा कुठल्याही भाषेच्या रोजगाराच्या अनेक दिशा खुल्या झालेल्या आपल्याला दिसतील. तर थोडक्यात अशा पद्धतीच्या अनेक संधी आपल्याला दिसतील. अनुवादासारखी एक गोष्ट आहे. आपण खूपच एक संकुचित वृत्तीनं भाषेकडे बघत असतो. नव्या भाषा शिकण्याची आपली मानसिकता नसते किंवा आपण त्या भाषांकडे बघत नाही. मात्र समजा तुम्हाला एकापेक्षा 2 भाषा येत असतील, तुम्ही बहुभाषिक असाल, तर तुम्ही अनुवादाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जाऊ शकता. म्हणजे पूर्वी फक्त NBT नॅशनल बुक ट्रस्ट सारखी एक संस्था वेगवेगळ्या भाषेतले ग्रंथ वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करत होते. पण आज लोकल प्रकाशक सुद्धा वेगवेगळे प्रकाशक वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तकं मराठीमध्ये आणत असताना दिसतात. मराठीतली पुस्तकं वेगवेगळ्या भाषांमध्ये नेत असताना दिसतात. तर इथं आपल्याला लक्षात येईल की एक अनुवादक म्हणून सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीची संधी उपलब्ध होऊ शकते. मला दिल्लीमध्ये सातत्यानं फोन येतात की चांगला कुणी अनुवादक आहे का जो मराठीतनं एका पुस्तकाचे इंग्लिशमध्ये भाषांतर करेल. म्हणजे इथं सातत्यानं अशी विचारणा होते. मध्यंतरी एक ऍडव्हर्टाईज आलेली होती, सुप्रीम कोर्टामध्ये मराठी अनुवादकाच्या जागा भरायच्या होत्या आणि चांगले म्हणजे माझ्या ओळखीचे गृहस्थ म्हटले की चांगले अनुवादक मिळत नाहीत किंवा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचं चांगलं ज्ञान असलेले लोक इथे मिळत नाहीत. ही खंत व्यक्त केलेली होती. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की सेंट्रल सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा नोकरीची संधी आहे, मात्र चांगले अनुवादक इथं मिळत नाहीत, ही खंत आहे. तर सुप्रीम कोर्ट असेल किंवा मिनिस्ट्री ऑफ लॉ असेल, जिथं आता नुकतेच नवे काय कायदे आले, त्याचा अनुवाद वेगवेगळ्या देशभरातल्या भाषांमध्ये करण्यात आला. 3 कायदे आलेले होते नवीन. तर अशी खूप सारी कामं आहेत जिथं चांगले अनुवादक गरजेचे असतात. तर तिकडं आपण वळालो तर नक्कीच आपल्याला अनुवादक म्हणून सुद्धा चांगलं करिअर करता येऊ शकतं. चांगले प्रकाशक आपल्याला प्रकाशनाच्या अनुषंगानं कामं देऊ शकतात. तर तो एक भाग आपण करिअरचा एक महत्वाचा पैलू म्हणून किंवा करिअरची एक वाट म्हणून सुद्धा आपण या अनुवादाच्या क्षेत्राकडे वळू शकतो. साधारणपणे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भाषा शिकणं म्हणजे कौशल्य आहे. म्हणजे कौशल्य हे सगळ्यात महत्वाचं आहे, स्किल आहे. कारण तुम्ही भाषेबरोबर काय काय शिकता,
कशा पद्धतीनं नव्या नव्या गोष्टी आत्मसात करता भाषेच्या अनुषंगाने, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे शब्द सामग्री तुमच्याकडे असणं, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचंच आहे. मात्र समांतरपणे त्याचे इम्प्लिमेंट करण्यासाठी, त्याचा उपयोजन करण्यासाठी तुम्ही काय नव्या कौशल्यांचा उपयोग करताय, हेही तितकंच महत्वाचं असलेलं आपल्याला दिसतं. आज गुगल ट्रान्सलेटर किंवा तुम्हाला माहित असेल की चॅट जीपीटी किंवा एआय तंत्रज्ञानामुळे तुम्ही कुठलाही मजकूर क्षणार्धामध्ये ट्रान्सलेट करू शकता. पण टेक्निकल प्रॉब्लेम असा आहे की तो 100% बरोबर असेल याची खात्री नाही. कारण लँग्वेज म्हणजे भाषेतला कुठलाही भाग ज्यावेळी आपण अनुवादित करतो त्यावेळी तिथं मानवी भावनांना किंमत असते, मानवी भावनांचा स्पर्श तिथं असतो. आणि हा एआय तंत्रज्ञानाला शक्य नसतो तो फील देणं किंवा तो टच देणं त्या पद्धतीचा. मग अशा वेळी कुठल्या तरी व्यक्तीनं, सजीव व्यक्तीनं, जिवंत भावना असणाऱ्या व्यक्तीनं तो अनुवाद तपासणं किंवा करणं महत्वाचं आहे. त्या भावना किंवा तो जो काय इमोशनचा भाग आहे तो त्यामध्ये येणं महत्वाचं आहे. तर अशा वेळी आपल्या लक्षात येतं की माणूस किती महत्वाचा आहे, अशा कौशल्य असणारा माणूस हे काम करण्यासाठी किती महत्वाचं हे लक्षात येतं. त्यामुळे कितीही मोठं तंत्रज्ञान भविष्य काळामध्ये आलं तरी सुद्धा मूलभूत जो काय आपल्या माणसाच्या तिथं स्पर्शाचा भाग आहे तो नक्कीच कायम राहणार आहे. आणि त्यामुळं त्या अनुवादाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा नक्कीच आपल्याला करिअर करता येऊ शकेल किंवा करिअरची एक चांगली संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. मी जसं म्हटलं होतं त्या पद्धतीनं कंटेंट रायटिंग अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघता की वेगवेगळ्या पद्धतीचे मीडियावरती म्हणजे आज वेगवेगळ्या वेब सिरीज असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या मालिका असतील किंवा चित्रपट असतील, सातत्यानं नवं मनोरंजनासाठी काही ना काहीतरी आज मल्टीमीडियाच्या माध्यमातून हे सगळं आपल्या पुढे येत असतं, सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर तिथं नवा मजकूर लिहिणारे लोक सातत्यानं हवे असतात, नव्या दृष्टीनं नवं काहीतरी लिहिणारे. कारण आज इतकी सगळी माध्यमं उपलब्ध झालेली आहेत, इतके पर्याय उपलब्ध झालेले आहेत की तोचपणा येण्याचा एक धोका अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेला आहे. तर एक नवं काहीतरी तुम्ही कसं सांगताय किंवा नव्या पद्धतीनं काय तुम्ही कसं मांडताय, तर याकडे सातत्यानं एक जो काय सिरियस जो श्रोता वर्ग आहे किंवा प्रेक्षक वर्ग आहे त्यांचं लक्ष असतं. आणि मग चांगल्या कंटेंट रायटर किंवा चांगलं लिहिणाऱ्या माणसाला नक्कीच इथं संधी असलेली आपल्याला दिसते. तर तिकडेही आपल्याला ओळखता येईल किंवा तिकडेही आपल्याला नक्कीच जाता येईल. मला अनेक गोष्ट तुम्हाला नक्की सांगावी लागेल किंवा सांगायला आवडेल की आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथांची निर्मिती होत असते आणि सातत्यानं चांगले संपादक आणि चांगले प्रूफ रीडर उपलब्ध होत नाहीत किंवा मिळत नाहीत. मराठीमध्ये खूप मोठी खंत आहे. म्हणजे असा एखादा ग्रंथ की ज्यामध्ये एक ही मुद्रित शोधनाची चूक नाही असं आपल्याला शोधून सापडणार नाही. काही ना काहीतरी चुका राहिलेल्या असतात. तेवढ्या गांभीर्यानं बघणारा, तेवढं ज्ञान भाषेचा असणारा माणूस उपलब्ध होत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला संपादनाच्या किंवा मुद्रित शोधनाच्या कामामध्ये सुद्धा करिअरच्या दृष्टीने आपल्याला लक्ष घालता येऊ शकतं. आज तुम्हाला माहित नसेल, एका पुस्तकाला 20-25 हजार रुपये मानधन दिलं जातं एडिटिंग करण्यासाठी, संपादन करण्यासाठी. 15 दिवसामध्ये तुम्ही चांगलं एखादं पुस्तक सहज तुमचे इतर कामं करत करत एडिटिंग करू शकता. 20-25 हजार रुपये तुम्हाला मिळून जातात. तर हे जे काही एडिटिंगची कामं असतील, जे काम आनंददायी सुद्धा आहे नक्की, तर अशा कामांमध्ये सुद्धा तुम्हाला नक्कीच करिअरचा एक भाग म्हणून याकडे बघता येईल. एक करिअरची संधी म्हणून सुद्धा आपल्याला याकडे बघता येईल. तर सोशल मीडिया सोबत हा एक भाग करिअरच्या दृष्टीने आपल्याला विचारात घेता येईल. आज तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे, महाराष्ट्र देशामध्ये मध्यम वर्ग किंवा जो कोण समाजातला जो काही जे आर्थिक स्तर आहे त्यामध्ये मध्यम वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. त्यांची संख्या वाढलेली आहे. लोकांकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आज खेळता राहिलेला आहे आणि रिटायरमेंट नंतर खूप मोठ्या प्रमाणात हा मध्यम वर्ग प्रवासासाठी बाहेरच्या देशांमध्ये, बाहेरच्या ठिकाणांना भेटी देतो, पर्यटन करतो. एक उत्तम पैसा मिळवण्याचा भाग म्हणून सुद्धा या पर्यटन क्षेत्राकडे आपल्याला बघता येईल आणि इथेही चांगल्या रोजगाराच्या संधी असलेल्या दिसतील.
सहज मी माझ्या संबंधित किंवा माझ्या परिचयाचे काही लोक आहेत ज्यांच्या मी सातत्यानं बघत असतो की आपल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातून, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो लोक महिन्याला प्रवासासाठी परदेशामध्ये जात असतात. हजारो लोक देशामध्ये प्रवासासाठी जात असतात. आणि मग अशा ठिकाणी तुम्ही ज्यावेळी बाहेर जाता तिथं तुम्हाला एक पर्यटनाच्या अनुषंगाने सुद्धा एक चांगली भाषिक संधी तिथे मिळत, भाषिक म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीनं लोकांना तिथल्या भाषांमध्ये जे काय आहे ते सांगितलात किंवा भाषिक दुवा साधण्याचं काम केलं तरी सुद्धा एक उत्तम तुम्हाला रोजगाराची संधी म्हणून सुद्धा त्याकडे बघता येईल. तर अशा पद्धतीच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध झालेल्या आपल्याला दिसतील किंवा रोजगाराची एक संधी म्हणून सुद्धा इकडे आपल्याला बघता येईल. तर पर्यटन आणि प्रवास यासारख्या गोष्टी असतील किंवा अलीकडच्या काळामध्ये जसं की बघा की भाषेच्या माध्यमातून ज्या काय लोकल गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आज काही ब्लॉगर्स करत असतात. म्हणजे कोकणामध्ये ते राहतात तर कोकणातलं पर्यावरण, कोकणातला निसर्ग, कोकणातली भूमी, कोकणातले लोक या सगळ्याबद्दल ते बोलत असताना दिसतात, ब्लॉग बनवत असताना दिसतात किंवा फूडिंग ब्लॉग बनवत असतात. अन्नपदार्थ कशा पद्धतीनं बनवले जातात, प्रेक्षणीय स्थळ तिथली काय काय आहेत, नैसर्गिक ठिकाणं काय काय आहेत याबद्दलचे काय व्हिडिओ बनवत असतात किंवा ब्लॉग म्हणजे लिहिण्यापेक्षा अलीकडच्या काळामध्ये व्हिडिओ ब्लॉगिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. तर त्या माध्यमातून सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीनं काही एक कंटेंट तयार करतात. तो प्रेझेंट कसा करायचा आहे, काही कौशल्याचा कॅमेरा हाताळणं असेल किंवा चांगल्या पद्धतीनं त्याचं डबिंग करणं असेल, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान घेऊन मग पुढे जाऊन ते खूप चांगले व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवत असतात. तर अशा पद्धतीच्या जर तुम्हाला आवड असेल, तुम्ही वेळ देऊ शकत असाल तर अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला भाषेच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येतील. एक करिअर म्हणण्यापेक्षा अर्थार्जनाची एक संधी म्हणून सुद्धा इकडे आपल्याला वळता येऊ शकेल. म्हणजे फक्त मी जसं म्हटलं तसं आता पत्रकारिता करणं, संपादक म्हणून कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये जाणं किंवा शिक्षक होणं या पलीकडच्या अशा काही करिअरच्या किंवा रोजगाराच्या वाटा असलेल्या आपल्याला दिसतील. प्रशासकीय कामकाजामध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सातत्यानं नव्या गोष्टी सतत चालू असतात. तुम्ही कुठल्याही कार्यालयामध्ये गेलात तर तिथं तुम्हाला पत्र व्यवहार करावा लागतो, जो स्पेशली मराठीमध्ये असतो. तिथं टायपिंग करणं असेल, पत्राचा मजकूर तयार करणं असेल, अशी काही छोटी कामं आहेत, DTPची कामं आहेत जी लाजण्याची किंवा शरमण्यासारखी अजिबातच नाहीत. कारण एक पत्र टाईप करायसाठी 50 रुपये चार्ज घेतात आणि फक्त एक 10 मिनिटांमध्ये ड्राफ्ट एडिट करून त्याची प्रिंट काढून दिली जाते ऍफिडेव्हिट वगैरे तयार करत असताना. तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीचे कितीतरी लोक असतात. अशाही काही गोष्टी आपण करू शकतो किंवा DTP ऑपरेटिंग चांगलं आपण करत असलो, पत्रिका वगैरे चांगल्या लेआउट बनवू शकत असलो तर साध्या तुम्ही ज्या गावामध्ये राहता, जिथं कुठं आहात तिथूनही तुम्हाला चांगल्या पद्धतीचा असा व्यवसाय करता येऊ शकेल. डिझाईन तुम्हाला चांगली करता येत असेल, भाषेबरोबर ती आवड असेल तर आपण वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्याचे बॅनर्स असतात, लग्न पत्रिका असतील, वेगवेगळ्या अशा गोष्टी असतील, आपण करून त्या बाहेरनं छापून आणून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर अशा अनेक साऱ्या छोट्या मोठ्या संधी भाषेच्या माध्यमातून आपल्याला करिअरच्या, रोजगाराच्या असलेल्या दिसतील. आपण थोडंसं त्या सगळ्याकडं गांभीर्यानं आणि थोडंसं संधी म्हणून बघितलं तर नक्कीच आपल्याला ह्या वाटा दिसू शकतात, सापडू शकतात. अलीकडच्या काळामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये बदलत चाललेलं आहे, भाषेचं प्रारूप रोजच्या रोज बदलत चाललेलं आहे. आज सोशल मीडियावरती बघितलं तर मराठीची काय परिस्थिती आहे हे मी न सांगितलेलं बरं. मी ज्यावेळी मराठी विद्यार्थ्यांना शिकवत असताना विचारतो तुम्ही मराठी विषय कशासाठी निवडलेला आहे किंवा का तुम्ही मराठी भाषा शिकवायची इच्छा आहे. कारण माझ्यासमोर तुम्ही जम्मू काश्मीरचा विद्यार्थी असतो, कुणी पंजाबचा असतो, कुणी त्रिपुराचा असतो, कुणी तमिळनाडूचं असतं, वेगवेगळ्या स्टेटचे विद्यार्थी असतात. ज्यावेळी मी विचारतो त्यावेळी एका दुसरा विद्यार्थी मला सांगतो की आम्ही रॅप सॉंग बघून मराठी मला शिकावी वाटते. कोणीतरी सांगतो की स्टँडिंग कॉमेडी बघून मला मराठी शिकावं वाटतं. कोणीतरी सांगते की
सॉरी सर, कोणाचा तरी स्पीकर ऑन आहे, तो बंद करायला सांगा. तुमचा आवाज आमच्यापर्यंत क्लिअर येत नाहीये. सॉरी. प्रीती म्हणून कोण आहे त्यांचा आहे बघा. ठीक आहे. ओके. तर मी सांगत होतो की वेगवेगळ्या अमराठी वेगवेगळ्या राज्यातले विद्यार्थी इथं असतात आणि त्यांना सहजपणे कधीतरी विचारतो की तुम्ही मराठी भाषा का शिकताय, कशासाठी शिकताय. कारण मला कुतूहल असतं, कारण कुणी जम्मू काश्मीरचा विद्यार्थी असतो, कुणी पंजाबचा असतो, त्रिपुराचा. वॉलॉंग म्हणून आता एक मेघालयचा एक विद्यार्थी आहे जो मराठी शिकायला आहे. तर मी त्यांना विचारतो की का शिकायलाय तुम्ही मराठी. वेगवेगळी उत्तरं असतात विद्यार्थ्यांची, पण एक मला त्रास देणारी उत्तरं असतात. त्यामध्ये काही उत्तरं अशी असतात की मी स्टँडिंग कॉमेडी बघितली आणि मला मराठी भाषा शिकावी वाटली. कुणी सांगतं की रॅप सॉन्ग मराठीचे मला आवडतात म्हणून मी मराठी शिकतो, किंवा कुणी सांगतं की मला मराठीचे युट्यूबवरचे व्हिडिओ बघितलेत मराठी आणि त्यामुळे मला मराठी शिकायचे. तर ठीक आहे, मला माझा ह्या सगळ्याला विरोध नाही. रॅप सॉन्ग असू देत किंवा स्टँडिंग कॉमेडी असू देत, हा ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीचा भाग आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये काही प्राथमिक जर आपण व्हिडिओ युट्यूबवरचे बघितले तर तिथं जे मराठी भाषेला एक हिडीस काय रूप थोडंफार यायचा चाललेलं आहे, ते थोडंसं बदलण्याचा भाग म्हणून सुद्धा आपण गांभीर्याने या सगळ्याकडे बघितलं. आणि जे खरोखर आपल्या मातीतलं आपलं जे मराठीपण आहे, जे खऱ्या अर्थानं लोकांसमोर यायला पाहिजे, त्या आणण्याकडे जर आपण लक्ष दिलं किंवा तसा जर आपण प्रयत्न केला तर निश्चित आपली मराठी भाषा महाराष्ट्राच्या बाहेर, साता समुद्राच्या बाहेर पोहोचेल, जाईल. आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला आपण मराठी आहोत हे सांगण्याचा अभिमान आणि द्विगुणित झालेला असेल. तर मला वाटतं की मी जवळपास एक 40-45 मिनिटं बोलतोय. माझं तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. मी माझी मराठी बोलण्याची सवय थोडीफार इकडे शिकवण्याचा मेथड हिंदी असल्यामुळं, इंग्लिशमध्ये थोडंफार बोलायची सवय असल्यामुळं काही शब्द वगैरे माझे चुकले असतील किंवा चुकीचे शब्द उच्चारले असतील तर मला क्षमा करावी ही विनंती. मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद चव्हाण सर. अतिशय. हा बोला अमित, तुम्हाला काय प्रश्न मला आहे? एक विचारायचं होतं, कारण आता आपल्या महाराष्ट्रातच भरपूर मराठी भाषा आहे, भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या बोलल्या. हॅलो हॅलो हॅलो. हा अमित सर बोला, तुम्ही बोला. नाही, मला काय म्हणायचं आहे, आपल्या महाराष्ट्रामध्येच भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे मराठी भाषा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बोलली जाते. हॅलो. हा. त्या भाषेला सर म्हणजे मला काय म्हणायचं आहे, परफेक्ट मराठी भाषा कोणत्या ठिकाणी बोलली जाते, मला एवढी माहिती पाहिजे होती सर. कारण काय झालंय सर सांगा तुम्हाला, आता मी प्रॉपर सांगली म्हणजे आपलं सांगलीमध्ये आता कसं आहे, सांगलीमध्ये पण प्रॉपर सांगलीवाले वेगळे. मी जत भागातून आहे सर. हॅलो. बोलाय. हा, जत भागची पण भाषा वेगळी. सांगोला साईडला गेला तर सांगोलची भाषा वेगळी. म्हणजे असं इथं राहू द्या सर, जळगावला गेला जळगावची पण मराठी भाषा वेगळीच. मला फक्त एवढंच विचारायचं आहे, परफेक्ट मराठी भाषा कुठली सर जागा, म्हणजे महाराष्ट्रातली परफेक्ट भाषा बोलणार? अमित सर, अशी परफेक्ट वगैरे भाषा कुठलीच नसते. काही राजकीय कारणांमुळे, सामाजिक कारणांमुळे एका विशिष्ट भाषेच्या रूपाला महत्वाचं स्थान येतं, ती भाषा केंद्रवर्ती राहते आणि ती व्यवहाराची भाषा होते. मात्र असं कुठलं प्रॉपर रूप नसतं. सगळ्याच भाषा ह्या त्या प्रदेशापुरत्या वेगळ्या असतात किंवा त्यांची एक स्वतंत्र अशी प्रादेशिक वैशिष्ट्य भाषेची असतात. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये जतची भाषा आहे ती अशी आहे आणि पलूसची भाषा तशी आहे किंवा कडेपूरची भाषा अशी आहे असं आपण नाही म्हणू शकत. तसं कुठल्याच भाषेचं प्रॉपर रूप नसतं. आणि भाषेचं मी मगाशी म्हटलं तसं कुठलीही भाषा वेगवेगळ्या रूपामध्ये असणं हेच तिचं सगळ्यात मोठं समृद्धीचं लक्षण आहे. ठीक आहे, ठीक. धन्यवाद सर. मराठी भाषेच्या मधील विविध संधी विषयी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आपण केलं. यानंतर
दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक डॉक्टर के.बी. पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. हॅलो, आवाज येतोय? हा येतो. आजच्या या व्याख्यानाला प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित डॉक्टर तेजस चव्हाण सर, माझे सहकारी डॉक्टर लोंढे, डॉक्टर बंडगर सर, डॉक्टर भोसले आणि सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्र. प्रथमतः तर मी डॉक्टर तेजस चव्हाण सरांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय त्यांच्या परिचयाप्रमाणे अभ्यासपूर्ण अशी आजच्या विषयाला आम्हाला अपेक्षित असणारी मांडणी त्यांनी केलेली आहे. याबद्दल त्यांचं एकूणच मराठी भाषेपुरतच नाही तर अभिजात मराठी भाषेबद्दलची जाण, त्या भाषेविषयीचं एकूणच व्यापक असं भान त्यांच्या लक्षातही येतं आणि आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी ते अतिशय नेमकेपणे लक्षात आणून दिलेले आहे. त्यांचं भाषिक आकलन किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांनी, मराठी भाषिकांनी त्या भाषेची एक अस्मिता असते ती कशी सातत्याने तेवत ठेवली पाहिजे याबद्दल खूपच विस्तृतपणे अशी मांडणी केलेली आहे. आणि आपण जो आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यावेळेला काही मान्यवरांचे कोट बघितले असतील. इवन जेव्हा या भाषेची घोषणा झाली तेव्हा सुद्धा मराठी भाषेबद्दलचे काही गौरवोद्गार काढले. त्या सगळ्यांमुळे एका बाजूला आपल्याला अभिमानाची भावना आपली वृद्धिंगत झालेली आहे, त्याचबरोबर आपल्याला मराठी भाषेबद्दल आता करावं लागणारे कर्तव्य, जबाबदारी याची सुद्धा आपल्याला जाणीव झालेली आहे की मराठी भाषेला जे अभिजात भाषेचं स्थान मिळालेलं आहे ते तिच्या या भाषेनं एकूणच सबंध इतिहासामध्ये जे एक सांस्कृतिक योगदान दिलंय त्या योगदानाचा गौरव आहे किंवा या योगदानाची दखल म्हणजे अभिजात भाषा असं म्हटलेले आहे. आणि संस्कृती म्हणजे तरी काय असते तर ती एक अनेक पिढ्यांचं शानपणा असते, अनेक पिढ्यांचं संचित असते. आणि म्हणजे जसं अनेक पिढ्यांनी या भाषेची सेवा केलेली आहे आणि ती या भाषेच्या माध्यमातून मराठी भाषिक संस्कृती तिचं संरक्षण, संवर्धन आणि संक्रमण करत गेलेलं आहे. दिसतंय? अच्छा. तर एक संस्कृती म्हणून मराठी भाषेची जी सेवा केलेली आहे, मराठी भाषेचं मी आता सांगत होतो की त्या संस्कृतीचं संरक्षण, संक्रमण आणि संवर्धन करण्याचं काम या मराठी भाषेने केलेलं आहे. त्याच पद्धतीनं या मराठी भाषेचंही संरक्षण, संक्रमण आणि संवर्धन करण्याचं काम हे तुम्हा सर्वांचं आहे असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून एक मराठी भाषिक म्हणून पण आहे आणि आताच तेजस चव्हाण सरांनी ज्या अत्यंत अनेक अशा रोजगाराच्या वाटा, अर्थार्जनाच्या संधी किंवा करिअरचे दालनं म्हणूयात आपल्या समोर उघडलेली आहेत, त्या व्यावसायिक स्वरूपात म्हणूयात किंवा एक कर्तव्याची बाजू म्हणून आपण निश्चितपणे मराठी भाषेची सेवा करणं ही आपली जबाबदारी आहे. नाहीतर ज्या मराठी भाषेनं अनेक प्रकारचं सांस्कृतिक योगदान दिलं त्या मराठी भाषेला आणि संस्कृतीला योगदान देण्यामध्ये तुम्ही आम्ही कमी पडणार अशी कुठलीही बाजू घडणार नाही असा संकल्प मला असं वाटते मराठी भाषा दिनानिमित्तानं सुद्धा करत जाऊ, आपण अशा व्याख्यानाच्या निमित्तानं पण करत जाऊ. इथून पुढं अभिजात मराठी भाषा दिन म्हणून काही साजरा केला जाणार असेल तर त्यावेळेला पण आपण करत जाऊ. अभिजात भाषाला स्थान मिळाले याचा अर्थ सगळं काही आता अलबेल होणार आहे किंवा तो काही अल्लादीनचा जादूचा दिवा नाही, त्यामुळे आता सगळ्याच गोष्टी सगळ्यांना मिळणार आहेत. यासाठी आता आपल्याला आपल्या मार्ग आपल्याला निश्चित झाले, सुकर झालेत, पण त्यासाठी आपल्याला भाषेची सेवा करणं म्हणजे तिचं आता सांगितलं तसं त्याप्रमाणे आपण वाचन करणं, तिचा प्रसार प्रचार करत राहणं, तिच्याविषयी एक योग्य अशा प्रकारची अस्मिता किंवा ज्याला आपण म्हणता येईल अभिमान बाळगणं. आणि त्याचबरोबर असे जे एखादी व्यक्ती असतात ते निश्चितपणे तिच्यासाठी मला वाटते की रोजगाराच्या वाटा, अर्थार्जनाच्या संधी आणि करिअरची दालनं ही उघडीच आहेत. म्हणजे तेजस चव्हाण सरांना आज दिल्लीपर्यंत त्यांनी आपला झेंडा नेलेला आहे.
तर त्याचं गमक काय असं मला वाटते. ते एका बाजूने अभ्यासातला मुद्दा असेल, त्यांच्याकडं डिग्रीचा मुद्दा असेल, पदवीचा मुद्दा असेल, पण निश्चितपणे मला त्यांची जी ओळख आहे ती मराठी भाषेविषयीची त्यांची असलेली, आताच मी सांगितलं की त्याचे जाण भान आकलन या सगळ्यांबरोबर मराठी भाषेबद्दलची बद्दल त्यांना असणारा अभिमान हे त्यांना अधिक कृतीप्रवण करतो. मग तो भाषेच्या माध्यमातून असेल किंवा व्यवसायाच्या माध्यमातून असेल. आणि करिअरचा भाग म्हणून मला निश्चितपणे माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना सांगावं असं वाटतं की मराठी भाषेच्या संदर्भात आपण 3 स्तरावर काम करणं किंवा 3 अंगानं काम करणं हे खूप गरजेचं वाटतं. ज्याच्यामध्ये मराठी भाषेविषयीची अभिरुची ही स्वतःमध्ये वाढली पाहिजे. मराठी भाषेविषयीची म्हणजे मराठी भाषेच्या साहित्य, वाङ्मय, जे समृद्ध वाङ्मय ते आणि तिच्या संदर्भात असणारी संस्कृती याविषयीची आपली अभिरुची वाढली पाहिजे. 2 म्हणजे मराठी भाषेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, ज्याला आपण अभिवृत्ती म्हणतो, ती अभिवृत्ती अधिक सकारात्मक, अधिक व्यापक झाली पाहिजे. अधिक ज्याला निकोप म्हणतो दृष्टिकोन, तो झाला पाहिजे. नाही ते मराठी भाषिक म्हटलं की आपल्यालाच काहीतरी एक न्यूनगंड येतो, तर तो न्यूनगंड आपला बाजूला सरकला पाहिजे. म्हणून एक आहे ते अभिरुचीचा भाग आहे, दुसरा अभिवृत्तीचा भाग आहे. आणि भाषा म्हटलं की क्षमता आलं, आणि त्यातही खूप वेगवेगळ्या क्षमतांविषयी तेजस चव्हाण सरांनी आपल्याला सांगितलं. त्याप्रमाणे काही अभिक्षमता असतात मराठी भाषेच्या संदर्भातल्या, त्या अभिक्षमतांवर आपण काम केलं पाहिजे. या दृष्टीने मला असं वाटतं की आपल्याला जर करिअरच्या संधी आजही मराठीमध्ये विपुल प्रमाणात आहेत, पण त्या त्यांनाच आहेत जे मराठी भाषेविषयी अभिरुची, अभिवृत्ती आणि अभिक्षमता या तिन्हींवरही काम करत आहेत. आणि निश्चितपणे तुम्ही सर्वजण BA MA मराठीमध्ये शिकत आहात. त्या शिकण्याच्या माध्यमातून आणि इथून पुढे सुद्धा या तिन्हींवर काम करत असाल तर निश्चितपणे तुम्हाला अनेक दालनं आजही आहेत आणि तुमच्यासाठी ती खुली होणार आहेत तुमच्या या त्रिसूत्रीच्या माध्यमातून. तर त्या तुमच्या करिअरसाठी आणि एकूणच मराठी भाषेच्या संरक्षण, संवर्धन, संक्रमणासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मराठी विभागाचं आणि प्लेसमेंट विभागाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. एकतर त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, याबद्दलही त्यांचं अभिनंदन आहे. आणि त्याचबरोबर दुसरं अभिनंदन मला असं वाटतं की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं, म्हणजे ते केवळ दिल्लीला आहेत म्हणून नाही, तर त्यांची शिवाजी विद्यापीठाविषयी, मराठी भाषेविषयी जी एक तळमळ आहे, जो एक त्याचा असं म्हणून नाळ त्यांची इथं जोडलेली आहे भाषेविषयी, विद्यापीठाविषयी, तर असे तळमळीनं सातत्यानं मराठी भाषेच्या सेवेमध्ये तत्पर असणारे तसे एक अभ्यासू, संवेदनशील असे वक्ते आज त्यांनी व्याख्यानाला बोललो, त्याबद्दलही त्यांचे आभार आहे, त्यांनी त्यांचं अभिनंदन आहे. परत एकदा मलाही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. आणि पुढील सूत्र मी भोसले सरांकडे देतो. डॉक्टर भोसले सर. धन्यवाद सर. अतिशय चांगल्या पद्धतीनं, म्हणजे हा आपण समारोपाच्या कार्यक्रमाकडे वळावं की नको असा प्रश्न यातून निर्माण होतो. खऱ्या अर्थानं मराठी भाषेचं संवर्धन, मराठी भाषा जनमानसात रुजली पाहिजे, त्याचबरोबर मराठी भाषा ही आपलं बलस्थान असलं पाहिजे, हे एकूणच या व्याख्यानाचा एक गर्भित अर्थ यातून निघतो. तुकोबांनी सांगितलेलं आहे की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू. तुका म्हणे पहा शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्दची वाटू धनजन लोका. या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मात्र आपली जबाबदारी ही खूप वाढलेली आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की या रोजगाराच्या संधीचा आणि इतर गोष्टीचा आपण फायदा घ्यावा. यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे समन्वयक डॉक्टर बंडगर सरां यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. धन्यवाद भोसले सर. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र प्लेसमेंट सेल व मराठी विषयाच्या अंतर्गत अभिजात मराठी भाषा निमित्त आज विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं. या व्याख्यानाचा जो विषय होता तो मराठी उपयोजनाची क्षेत्रे आणि रोजगाराच्या संधी या
विषयासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर तेजस चव्हाण सर, सहाय्यक प्राध्यापक आधुनिक भारतीय भाषा आणि साहित्य अध्ययन विभाग, दिल्ली विद्यापीठ दिल्ली यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं व आज आमच्या विद्यार्थ्यांना व आम्हाला या ठिकाणी या विषयावरती मार्गदर्शन केलं. अत्यंत सोप्या भाषेत अभिजात भाषेविषयी आणि नोकरीच्या संधीविषयी सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. मराठी भाषे वाढली पाहिजे आणि वाढण्यासाठी आपणही काय केलं पाहिजे, यासाठी मराठी सतत बोलली पाहिजे, व्यवहाराची भाषा म्हणून मराठी असली पाहिजे, शिक्षणामध्ये मराठीचा सहभाग मोठा असला पाहिजे आणि सतत मराठी विषयी लिहिलं पाहिजे, अशी सरांनी अपेक्षा व्यक्त केली. सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आज सरांची तशी तब्येत पण व्यवस्थित नव्हती, सर आजारी आहेत, असे असताना सुद्धा सरांनी 1 तास जवळपास आम्हाला या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सरांचा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान या केंद्राचे संचालक माननीय डॉक्टर के बी पाटील सर यांनी स्वीकारले व आजच्या या कार्यक्रमानिमित्त अध्यक्षही मनोगत व्यक्त केले. त्याबद्दल मी सरांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून या केंद्राचे उपकुलसचिव या ठिकाणी व्ही बी शिंदे सर, मोहाडेकर सर, तसेच सहाय्यक कुलसचिव या ठिकाणी कुंभार सर उपस्थित राहिले. त्यांनीही या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल मी सरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ज्यांनी केले ते रणदिवे सर, पाहुण्यांचा परिचय करून दिलेले लोंढे सर आणि सूत्रसंचालन जे करत आहेत ते डॉक्टर भोसले सर, या सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच हा कार्यक्रम ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण आयोजित केला होता, हे विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले, या व्याख्यानामध्ये सहभाग नोंदवला, आम्हाला या ठिकाणी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. याबद्दल आपणा सर्वांचे या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सर.